चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडेंची हत्या झाली आहे। अविनाश टेकवडेंच्या घराजवळच दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि त्यांच्या पोटावर चाकूने वार केले। यावेळी त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले। या हल्ल्यानंतर टेकवडेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। टेकवडे यांच्यावरही यापूर्वी 7 गुन्हे दाखल असून त्यांच्यावर जानेवारी 2013 मध्येही चाकूने हल्ला झाला होता। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाहून दुचाकी आणि मोबाईल जप्त केलेत। हल्लेखोरांना शोधण्यासाठी पथके रवाना केलेली आहेत आणि लवकरच यामध्ये कशासाठी हल्ला झाला हे लवकरच कारण समजून येईल।